नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, हे जे टायटल बघताय तुम्ही, MPSC कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी. ठीक आहे, या दोन्ही परीक्षा वेगळ्या होणार आहे. आणि खाली जे आहे कमीत कमी 20 मार्क्सचे रिपिटेशन, हे जे रिपिटेशन होतं PYQचं रिपिटेशन, त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या प्रिपरेशनमधला आहे ना सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, कारण त्याचं कारण असं आहे, कारण हे जे 20 मार्क्स असतात ना आयोगाने दिलेले, हे आपल्यासाठी फुकटचे मार्क्स असतात जर आपण PYQचं ॲनालिसिस व्यवस्थित केलं. 20 मार्क्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, आपण खूप अभ्यास करतो, आपण सर्व खूप पुस्तकं वाचतो बरं का, तरी पण 1-2 मार्कावरून रिझल्ट जातो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं माहिती आहे का, आपण ह्या PYQला थोडंसं निग्लेक्ट करतो बरं का. म्हणजे जेवढा आपण अभ्यास याचा केला पाहिजे ना, कारण जेवढा आपण अभ्यास करतो तेवढाच वेळ, जेवढा आपण अभ्यासाला वेळ देतो ना तेवढाच वेळ आपण PYQला दिला पाहिजे, तो आपण देते नाही. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं एक काय म्हणतात त्याला, एक दिशा चेंज होणार आहे. आपण अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती बदलणार आहे, ती बदलणं खूप गरजेचं आहे. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलच खूप गोष्टी सांगणार आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी. PYQ रिपिटेशन कसं होतं, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणत्या कोणत्या परीक्षेतून कुठं कुठं रिपीट होता, विथ प्रूफ दाखवणार आहे. हे जे आहे हे सर्व प्रूफ दाखवणार आहे डायरेक्ट तुम्हाला. बघा मित्रांनो, प्रत्येक जर सब्जेक्टचा विचार केला आपण, तर दरवर्षी प्रत्येक सब्जेक्टचे 4 ते 5 क्वेश्चन रिपीट होता बरं का, डायरेक्टली इनडायरेक्टली. मी तुम्हाला डायरेक्टली कसे होता, इनडायरेक्टली कसे होता हे पण दाखवणार आहे. 4 ते 5 आपण 5च विषय घेतले, कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, याच्यावर तर 4-5 फिक्स रिपीट होता. आणि सायन्स 4-4 क्वेश्चन जरी धरले, आणि पॉलिटी तरी 4-5 होता. ते त्याच्यापेक्षा जास्त आहे, ते प्रमाण 25 ते 30 क्वेश्चन आहे. पण आपण कमीत कमी पकडलं 20 मार्क्सचे क्वेश्चन रिपीट होतात. आणि आपले जे जिथं 40-42 मार्क्स येतात ना मित्रांनो, अभ्यास करून खूप, ते मार्क्स जर तुम्ही हे व्यवस्थित केलं ना, ते कुठेतरी 50 ते 55च्या वरती निघून जाते. आणि ह्या वर्षी 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे, तुम्ही सगळ्या परीक्षा पास व्हा. त्याच्यामागे खूप रिसर्च केलाय बरं का, हे शोधले सगळे क्वेश्चन, खूप अभ्यास करून हे लेक्चर घेतोय. का तर ज्या मी चुका केल्या, आमच्या टीमने चुका केल्या, तर तुम्ही नको करायला. कारण खूप सारे स्वप्न घेऊन आपण या परीक्षेसाठी अभ्यास करत असतो. आणि एक वर्ष खूप महत्त्वाचं आहे. खूप दिवसापासून कंबाईनची परीक्षा झाली नव्हती, आता ती होणार आहे जानेवारीमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये ग्रुप सीची होणार आहे. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळणार आहे. ठीक आहे, सुरुवात करू व्हिडिओला, जास्त वेळ न घेता. बघा, पहिली गोष्ट, ग्रुप बी आणि ग्रुप सी, दोनच गोष्टीवर आता सध्या आपण फोकस करू. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी. ठीक आहे, काय होतं, ग्रुप बीचे जे पेपर आहे ना, त्याच्यातले क्वेश्चन ग्रुप बीला तर रिपीट होताच. म्हणजे ग्रुप बीचा झालेला पेपर 19चा पेपर 20ला त्यातला एखादा क्वेश्चन रिपीट होईल, 21ला एखादा होईल. पण ग्रुप सीचे जे पेपर आहे त्याच्यामधले काही क्वेश्चन ग्रुप बीला रिपीट होतात. म्हणजे ग्रुप बीचे ग्रुप सीला, ग्रुप सीचे ग्रुप बीला, आणि ग्रुप बीचे ग्रुप बीला पण होतात. म्हणजे हे तुम्हाला कळतं, ह्या दोन्ही एक्झामचं अल्टरनेटिव्ह रिपिटेशन चालतं. ते रिपिटेशन कसं चालतं हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय. आता तुम्ही आता बघा, पहिला क्वेश्चन मी आज जे घेणार आहे, ते महत्त्वाची गोष्ट, कोणता पेपर घेणार माहिती आहे, 2022च्या पेपरमध्ये जे क्वेश्चन रिपीट झालेले त्याबद्दल मी आज बोलणार. आता तुम्ही म्हणाल 2022 का, 2023 का नाही? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे का, 2023ला जी परीक्षा झाली होती ती कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली होती. ठीक आहे, पण 2024ला जी परीक्षा होणार आहे ती पहिला पॅटर्न जो होता, ग्रुप बी वेगळी आणि ग्रुप सी वेगळी असं होणार आहे. ठीक आहे, आयोगाने ते वेगळं केलंय. म्हणजे तो 2022चा जो पॅटर्न होता तो पुन्हा रिपीट केलाय. तो कंबाईनचा जो पॅटर्न एकत्र केला होता तो कॅन्सल केलेला आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग 2022चा हा पेपर आपल्यासाठी मॉडेल पेपर म्हणून आपण विचार करतो. ठीक आहे, कारण तो पॅटर्न रिपीट होणार आहे. आता सेपरेट एक्झाम. आता बघा ते रिपिटेशन कसं होतंय. पहिला क्वेश्चन आपण बघतोय मित्रांनो. आता याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे का, PYQ मधून अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला, रिपिटेशन कसं होतंय. अभ्यास म्हणजे इनडायरेक्टली जेव्हा रिपीट होतं तेव्हा तुम्हाला कसा कसा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते नोट डाऊन करायचं आहे बरं का. तुम्ही एक नोटबुक घेऊन बसा आणि ह्या गोष्टी नोट करा. लय महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. बघा, 2021ला ग्रुप बीला क्वेश्चन विचारला होता. काय क्वेश्चन विचारलेला आहे, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. ठीक आहे, पहिली जोडी दिलेली नारायण मेघाजी लोखंडे, दुसरी दिलेली महात्मा गांधी, तिसरी BP वाडिया आणि लाला लजपत राय, असे ऑप्शन दिलेले. मी जोडी लावतोय अची, नारायण मेघाजी लोखंडे. त्यांची जोडी कशाला लागते, दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. दीनबंधू जे वृत्तपत्र कृष्णाजी भालेकर यांनी चालू केलं होतं. ठीक आहे, कृष्णराव भालेकरांनी जे चालू केलं होतं त्या वृत्तपत्राचे पुढे संपादक कोण झाले होते, नारायण मेघाजी लोखंडे झाले होते. आणि त्यांनी त्यामधून कामगारांचे प्रश्न मांडले होते.
हे मला माहिती आहे. अ ची जोडी लावतोय 4ला. ठीक आहे, अ ची जोडी 4ला लावतोय. मी चेक करतोय अ चं 4 कुठं दिलेले, इथं दिलेलं आहे. इथं नाही, याला इलिमिनेट करतोय. इथं नाही, याला इलिमिनेट करतोय. इथं आहे. ठीक आहे, 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. पुढचं बघा, मी चेक करतोय ब महात्मा गांधी. महात्मा गांधी आहे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना त्यांनी केली होती. ठीक आहे, मग ब चं 3ला जोडी लावतोय. ब ची 3 कुठं दिली, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. बाकी कुठंच ब चं 3 नाही. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. मला इथे एक्सप्लेनेशन द्यायचं नाही तुम्हाला, पण क्वेश्चन रिपीट कसं होतो ते दाखवायचंय. हा क्वेश्चन आला होता कधी, ग्रुप बी 2021ला हा क्वेश्चन आला होता मित्रांनो. ओके, आता पुढे बघा काय झालं. 2022ला बघा, इथं ऑप्शन दिसत आहे, लाला लजपत राय, बीपी वाडिया, महात्मा गांधी, नारायण मेघाजी लोखंडे. इथं काय ऑप्शन होते, नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, बीपी वाडिया, लाला लजपत राय. ओके, आता इथं जाऊन मी चेक करतोय महात्मा गांधी. ठीक आहे, लाला लजपत राय बघा, पहिला जो ऑप्शन एक लाला लजपत राय. इथं लाला लजपत रायची जोडी कशाला लागली होती रे, लाला लजपत राय ड. ठीक आहे, ड ऑप्शनचा लागला होता. एक म्हणजे काय, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. ओके, पुढे जाऊन बघा काय, मी चेक करतोय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे, तसली तसा रिपीट झालेला आहे आणि त्याची जोडी लावली 1ला. काय ड चं 1 मी चेक करतोय, ड चं 1 कुठं दिले, सगळ्या ठिकाणी दिलेले बघा, इथं दिलेले. पुढची जी जोडी आहे मुंबई गिरणी कामगार संघटना, हे त्या ऑप्शन मध्ये दिलेलं नव्हतं, पण हा डायरेक्ट रिपीट आहे. डायरेक्ट रिपीटचा अर्थ काय माहिती का, मागच्या प्रश्नातून डायरेक्ट उत्तर कसं निघतं ते त्याला म्हणतात डायरेक्ट रिपीट. ठीक आहे, आता मला जरी माहित नसलं मुंबई गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली, कारण त्या ऑप्शन मध्ये नव्हतं, पण मला हे 100% माहिती का अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना महात्मा गांधींनी केली. मी ब चं 3 लावतोय. ब चं 3 चेक करतोय, इथं दिलेलं आहे. आता ऑप्शन इलिमिनेट झालेला होता, इथं दिलेले आणि इथं दिलेले. ठीक आहे, पुढचं मद्रास लेबर युनियन. ओके, याची जी स्थापना आहे ती कोणी केली होती, बीपी वाडिया यांनी केली होती. बीपी वाडिया यांनी केली होती. मग मी लावतोय सी चं 2 कुठं दिले, एकच ऑप्शन मध्ये दिले, पर्याय क्रमांक 2. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, इथं दिलेलं बघा. बीपी वाडिया जे आहे, बीपी वाडियाची जोडी क ची 2ला लागते. क ची 2 बघा काय त्याच्यामध्ये, क चं 2 मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना, आणि पुढे जाऊन मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया. तसली तसा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कधी, ग्रुप बी 2021चा 22ला रिपीट झाला. फुकटचा 1 मार्क्स आहे. 1 मार्क्स मला फुकटचा मिळतोय बरं का, इथं 1 मार्क्स फुकटचा मिळतोय. एकच ऑप्शन फक्त चेंज होता, तो मुंबई गिरणी कामगार संघटना. मग याच्यातून मी अभ्यास कसा करतोय मित्रांनो बघा, इथं हे इयर दिलेले नव्हते, ह्या क्वेश्चन मध्ये इयर दिलेले नव्हते, डायरेक्ट दिलेलं होतं. मग मला इथं काय कळतंय, मला इथं कळतंय यार, मुंबई गिरणी कामगार संघटना ही 1890ची, ती कोणी केली, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली होती. मी त्याच्या नोट्स काढतोय, मी माझ्या नोट्समध्ये लिहितोय ते. ठीक आहे, त्याच्याविषयी थोडं रिसर्च करून अजून 1-2 पॉईंट त्याचा उद्देश वगैरे लिहितोय. 3 गोष्टी कोणता अभ्यास करताना करायचा, एखादी संघटना असेल ना, संघटना कधी स्थापन झाली, संघटना कोणी स्थापन केली, त्याचा उद्देश काय, ह्या बेसिक अभ्यास असतो हा. मग त्याच्या पुढे जायचं. पुढची गोष्ट मला कळते, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन स्थापना कोणी, महात्मा गांधी. कधी झाली, 1918 मध्ये झाली. मी काय करतोय, 1918 माझ्या नोट्समध्ये लिहितोय आणि त्याचा उद्देश शोधतोय लगेच अभ्यासामध्ये. म्हणजे भविष्यात जर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनवर जर क्वेश्चन आला आणि त्याचा उद्देश विचारला, तुमचा चुकायला नको. अभ्यास कसा करताय बरं का, सेम याचं करताय, सेम याचं करताय. तुम्हाला सगळ्या गोष्टी, 4 गोष्टींचा नॉलेज भर पडली तुम्हाला. आता पुढचा एक क्वेश्चन बघा, पुढे तुम्हाला काय दाखवतो बघा. हा पण काय डायरेक्ट रिपीट आहे, म्हणजे ग्रुप सी 2019ला झालेला क्वेश्चन, आलेला क्वेश्चन ग्रुप बी 2022ला कसा रिपीट झालेला आणि याच्यावर उत्तर कसं निघतं ते तुम्हाला दाखवतो मी. बघा, हा दुसरा क्वेश्चन हा 2022चा दाखवतोय मी. तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक विषयाचे 4 ते 5 क्वेश्चन रिपीट होतात, त्याच्यापेक्षा जास्त होता, पण मी 4 तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे डायरेक्ट. आणि हे दरवर्षीचं आहे बरं का, दरवर्षीचं आहे. आता बघा, 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहे, असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख मतदारसंघ तयार केले, बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. संघ न्यायालयाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फेडरल कोर्टची स्थापना, फेडरल कोर्ट, फेडरल कोर्ट म्हणतात. त्याची स्थापना झाली होती 1935च्या कायद्यानुसार. बरोबर आहे. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण ही जी निर्मिती झाली होती कोणाद्वारे झाली होती, 1919च्या कायद्यानुसार झाली होती. आणि याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारला होता, जे उच्च आयुक्ताचं पद निर्माण केलं होतं 1919च्या कायद्याने, ते पहिले आयुक्त कोण होते, विल्यम मेयर वगैरे, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे PYQ मधून.
पण मला रिपिटेशन दाखवायचं आहे बरं का, ते पण घेऊ शकलो असतो, पण हा डायरेक्ट रिपीट आहे, ती वेगळा थोडा क्वेश्चन पडतो. ठीक आहे, त्याच्यावर असा सेपरेट पण क्वेश्चन बनतो बरं का, ऑप्शनचा क्वेश्चन. मला कळतंय हा 1919च्या कायद्याचा तरतूद आहे, मी याला इलिमिनेट करतोय, मी चेक करतोय सी कुठे आहे, इथं आहे, याला इलिमिनेट, इथे पण आहे, याला पण इलिमिनेट करतो, इथे पण आहे, याला पण इलिमिनेट करतो, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. एक गोष्ट मला माहिती आहे, हाय कमिशनरचं जे पद आहे किंवा उच्च आयुक्ताचं जे पद आहे त्याला इंग्लिशमध्ये हाय कमिशनर म्हणतात, ते पद निर्माण केलं 1919च्या कायद्याने. ओके, मी खालचं वाचत सुद्धा बसत नाही. मला 3 गोष्टी भेटल्या इथं, 1935च्या कायद्याच्या 1, 2 आणि 3 गोष्टींची माहिती भेटली. भविष्यामध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल मित्रांनो, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन 1935च्या कायद्याचे कोणी केले खालीलपैकी, त्याचं उत्तर राहील राजगोपालाचारी. झाला क्वेश्चन तयार. असा क्वेश्चन बनतो बरं का, भविष्यात बनेल असा क्वेश्चन एखाद्या पेपरमध्ये. आता पुढे क्वेश्चन 2022ला बघा आयोगाने कसा विचारला. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली. ठीक आहे, मला काहीच माहित नाही, मला एकच इथं ऑप्शन दिसतोय हाय कमिशनर. मागच्या याच्यावर उच्च आयुक्त, त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही वाचलं असेल तर हाय कमिशनर कळतं. मला इथं कळतंय की यार याची स्थापना 1919च्या कायद्याने, मला PYQ वरून कळतंय. मग मी चेक करतोय, डी ऑप्शन जिथं आहे तो इलिमिनेट करतोय, याला इलिमिनेट करतोय, याला इलिमिनेट करतोय, याला इलिमिनेट करतोय, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो एका ऑप्शनवरून. काय, एका ऑप्शनवरून डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. ABC फेडरल कोर्ट हे मागं दिलेलं होतं बघा, संघ न्यायालयाची स्थापना, इथं इंग्लिशमध्ये टाकलं आयोगाने फेडरल कोर्टची स्थापना, त्याला संघ न्यायालय म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचणं पण गरजेचं आहे. मला 3 गोष्टी मागे कळाल्या होत्या 1935च्या कायद्याबद्दलच्या. आता अजून 2 गोष्टी नव्याने कळतात. एक तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये केली होती स्थापना, RBIचा वेगळा ऍक्ट आहे त्याच्यानुसार झाली होती, पण तरतूद केली होती त्या कायद्यामध्ये का अशी बँक असली पाहिजे. ठीक आहे, पुढची गोष्ट फेडरल रेल्वे विषयी पण 1935च्या कायद्यामध्ये बोललं गेलेलं आहे, कारण आयोगाच्या पेपरवर मला कळतंय. मला माझ्या 1935च्या कायद्याच्या नोट्समध्ये 5 गोष्टी मी ऍड केल्या, त्या कशातून, आयोगाच्या पेपरमधून. कळतंय तुम्हाला, म्हणजे असा अभ्यास करायचा राहतो मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडेल का, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या कोणत्या पेपरचा अभ्यास करायचा, कोणतं कोणतं रिपिटेशन होतं, कुठून कुठपर्यंत करायचं, हा लय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा पडतो अभ्यास करताना. सगळेच करायचे का 10-15 वर्षाचे, नाही. काय करायचं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता हे डायरेक्ट रिपीटचे 2 उदाहरणं दाखवले मी तुम्हाला. आता इनडायरेक्टली रिपीट कसे होतात, आता 2022चे 2 क्वेश्चन दाखवले मी तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो मी आधी सांगतो, नंतर मी इनडायरेक्ट रिपीट कसे होत आहे, ग्रुप सी मध्ये कसे रिपीट होतात ते पण दाखवणार आहे. 2022ला ग्रुप सी ला किती रिपीट झालेले, फक्त ग्रुप बीस नाही दाखवणार, मी सगळे प्रूफ घेऊन आलेले आज. 3 दिवसापासून याचा अभ्यास करत होतो, सगळं काढलेलं आहे. ठीक आहे, ते बघूया आता. आता हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कोणत्या पेपरचे अनालिसिस करायचे. तर तुम्हाला अनालिसिस कोणतं करायचं आहे बघा, जास्त मागे जायचं नाही मित्रांनो. 2018 पासूनचे ग्रुप बीचे पेपर, ग्रुप बी, आणि 2018 पासूनचे ग्रुप सीचे पेपर. ठीक आहे, आणि 2018 पासून तर 2023 पर्यंतचे जेवढे पेपर झाले, टोटल 10 पेपर झाले. ठीक आहे, टोटल 10 पेपर झालेले. त्याच्यामध्ये ग्रुप बीचे 18 पासून 5 पेपर झालेले, ग्रुप सीचे 4 पेपर झालेले, आणि एक जो पेपर 2023चा झालेला आहे, जो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झालेला आहे, कंबाईन कारण एकत्र होतं तुम्हाला माहिती आहे, तो एक पेपर. असे 10 पेपर टोटल झालेले 2018 पासूनचे. ठीक आहे, हे 10 पेपर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, किंवा मग तुम्हाला इतर कुठून पण डाउनलोड करतात तिथून पण करा, पण सोपं तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर ॲप आहे आपलं स्वाध्याय अकॅडमी, त्याच्यावर सगळं टाकलेलं आहे मी तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी. ठीक आहे, राहुल सरांनी इकॉनॉमीचे पण रिपिटेशनचे व्हिडिओ टाकलेले आहे बरं का, कसं रिपिटेशन होतं. आज मी हिस्ट्रीचे दाखवतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये मी जॉग्राफीचे दाखवेल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण इथे इम्पॉर्टंट व्हिडिओज टाकतो ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील, तुम्ही पास व्हाल. हा एकमेव उद्देश आहे इथं व्हिडिओ टाकण्याचा मित्रांनो, कारण आम्ही खूप चुका केलेल्या आहे, आम्हाला हे सांगणारं कोण नव्हतं. तुमची एक पण चुकी याच्यामध्ये व्हायला नको, तुम्ही लवकरात लवकर पास व्हावे आणि लवकरात लवकर तुमची ड्रीम पोस्ट तुम्हाला मिळावी, हेच आमचा उद्देश बरं का इथं. कारण खूप वेळ जातो मित्रांनो याच्यामध्ये, 8-8, 10-10 वर्ष निघून जातात, तर रिझल्ट येत नाही. त्यामुळे जागे व्हा, नुसते पुस्तकं वाचू नका, हे अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे पास होण्यासाठी. ठीक आहे, स्वाध्याय अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आता शेवटचे 45 दिवस ग्रुप बीला बाकी, जवळजवळ 45 ते 47, आणि ग्रुप सीला 75 दिवस बाकी नाही राबो. आता बघा, तुम्ही म्हणाल यार 45 दिवसामध्ये हे 10 पेपरचं अनालिसिस होईल का आमच्याकडून,
तर मित्रांनो याच्यासाठी ना तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता किंवा आमची PYQची बॅच आहे, कंबाईन PYQ विश्लेषण बॅच. याच्यामध्ये हे 10 पेपर जे मी तुम्हाला सांगितले, हे 10ही पेपर पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेला आहे, कोणत्या ऑप्शनचं कसं, जे मी तिथे एक्सप्लेन करत होतो ना त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन केलेलं आहे. 35 तास एक्सप्लेन केलेले हे सगळं. 35 तास म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपर 3.5 तास एक्सप्लेन केले, विषयावाईज फोल्डर बनवून टाकलेले, एवढं सोपं केलेलं आहे. रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. 1000 मुलांनी ही बॅच जवळजवळ घेतलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल का तुमच्याकडून ॲनालिसिस होणार नाही, तुमचा वेळ जाईल खूप, तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. 8-10 दिवसात तुमचं हे पाहून होईल. पूर्ण जर स्पीड वाढून जर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही 5-6 दिवसात पण बॅच संपवू शकता. मुलांच्या 2-2, 3-3 वेळा बघून झाली बॅच. खूप मुलांना फायदा होतोय. जर तुम्हाला स्वतः ॲनालिसिस होत असेल तर स्वतः करा. नसेल होत ते आम्ही सगळं करून दिलं आहे. मी स्वतः हिस्ट्री जिओग्राफी शिकवलं आहे, राहुल सरांनी इकॉनॉमी पॉलिटी करंट शिकवलेलं आहे, भूषण सरांनी सायन्स आणि गणित बुद्धिमत्ता शिकवलेलं आहे. आपले ज्या फॅकल्टी त्यांनी शिकवलेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे. 449 रुपये फक्त याची प्राईस आहे मित्रांनो. ही बॅच घेऊ शकता, रेकॉर्डेड स्वरूपाची, कधीही बघू शकता, अनलिमिटेड वॉच टाईम आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये इलिमिनेशन टेक्निक कळतील, पूर्ण इक्वेशन रिपीट कसे होतात आणि याच्यातलं एकही क्वेश्चन तुमच्या भविष्यात चुकणार नाही. 2024 जर रिपीट झाला ना, हे जर व्यवस्थित केलं तर एक पण चुकणार नाही. टेक्निक, लॉजिक, कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे, कोणता कसा सोडवायचा आहे, कशाचं एक्सप्लेनेशन काय, सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर आहे 95 55 22 15 84. याच्यावर कधी पण कॉल करू शकता. बघा इथं पण नंबर दिलेला आहे. कधी पण कॉल करू शकता. बॅचबद्दलची तुम्हाला डिटेल माहिती भेटेल. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे प्ले स्टोअरवर, त्याच्यावर ही बॅच टाकलेली. ठीक आहे. रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे, कधी पण बघू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता तर स्वतः करा. बॅच घ्यायची गरज नाही. मी इथं तुम्हाला म्हणत नाही बॅच घ्या, पण ज्यांना वाटत असेल वेळ कमी, खूप वाचायचं ते घेऊ शकता. ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले. कमीत कमी 15 मार्क्स वाढतील. तुम्ही एकदा बॅच करा. मुलांचे फीडबॅकवरून सांगतोय हे या गोष्टी. ओके. ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढचा जो महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इनडायरेक्ट रिपीट कशाला म्हणतात. इनडायरेक्ट रिपीटचा अर्थ असा आहे का क्वेश्चन रिपीट झालेला आहे पण त्यातून उत्तर निघत नाही आणि आपण थोडासा बेसिक जरी त्याचा अभ्यास केला, बेसिक तो कसा करायचा ते बॅचमध्ये सांगितलेलं आहे, पण इथं तुम्हाला ज्यांनी घेतले नाही त्यांच्यासाठी सांगतोय ना, त्यांचा मिस नको व्हायला, त्यांच्या बिचाऱ्यांचे मार्क्स वाढले पाहिजे आणि ते पास झाले पाहिजे त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन आलेला आहे कधी ग्रुप बी 2018ला क्वेश्चन आलेला आहे. काय म्हटलं, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. मला काय कळलं, इंडियन नॅशनल काँग्रेसचे किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे त्याचे पहिले अध्यक्ष कोण आहे, उमेशचंद्र बॅनर्जी. ह्या क्वेश्चन मधून कळलंय बरं का. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली, ती कोणती. मला याचं उत्तर नाही सांगायचं तुम्हाला, मला क्वेश्चन कसं इनडायरेक्टली रिपीट होतोय ते सांगायचंय. काय होतं, मला इथं कळलं पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. पुढे जाऊन क्वेश्चन बघा काय आला, कधी आला, ग्रुप सी 2018ला क्वेश्चन आला. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. ठीक आहे. आता इथं दिले मुंबईचं अधिवेशन 1889, अलाहाबादचं 1888 आणि मद्रासचं 1887 आणि कोलकाता 1886 असे दिलेले ऑप्शन. पुढे बघा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आला ग्रुप बी 2019ला. मला 2022 कडे घेऊन जायचं. तिसरा क्वेश्चन हा काय म्हटलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. प्रथम अधिवेशन, 5वे अधिवेशन, 20वे अधिवेशन आणि 31वे अधिवेशन. ठीक आहे. इथं बघा काय दिलेलं आहे, मुंबईचं 5वं अधिवेशन. ठीक आहे. 1889 पहिलं अधिवेशन. आता तुम्हाला इनडायरेक्टली अभ्यास कसा करायचा आहे, मला इथं राष्ट्रीय काँग्रेस दिसलं ना, मी चेक करील राष्ट्रीय काँग्रेस, अभ्यास करील INC इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याची स्थापना मी लिहिली, ते 1885ला स्थापना आहे. पहिले अध्यक्ष मला कळले, पहिलं अधिवेशन जे मुंबईला झालं होतं, मुंबई, त्याचे अध्यक्ष आहे उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष, मी WB लिहितोय इथं. ओके. मग पुढचे मी 5 अधिवेशन. आता पुढचा क्वेश्चन आला, हे जे अधिवेशन आहे मुंबईला झालेलं 1889चं, अलाहाबादला 1888, कलकत्ताला झालेलं 1886 आणि मद्रासला झालेलं 1887. मी हे अधिवेशन, आता 1885 मला कळलंय स्थापना आहे, उमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष. मी 86चा चेक करेल, कलकत्ता इथे झालेले, त्याचे अध्यक्ष कोण आहे, दादाभाई नौरोजी. मला नॉलेज कळतंय म्हणजे मी अभ्यास करतोय PYQचा. मी इथं लिहितोय दादाभाई नौरोजी DN. ठीक आहे. अभ्यास करताना PYQचा. हा पुढचं झालं 87चा, मद्रास येथे झालं, त्याचे अध्यक्ष कोण आहे, बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. हे मुस्लिम, पहिले मुस्लिम होते का जे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. कधी,
1887 ला अधिवेशन कुठं झालं होतं? मद्रासला. पुढचं झालं अलाहाबाद 1888. की तो अधिवेशन चौथं अधिवेशन. पहिलं 1885, दुसरं 86, तिसरं 87, चौथं 88. त्याचे अध्यक्ष कोण आहे? त्याचे अध्यक्ष जॉर्ज यूल आहे. आणि कुठं झालं होतं? जॉर्ज यूल ते झालं होतं अलाहाबाद. ओके. आणि 89चं जे झालं होतं ते मुंबईला, हे किती होतं? 5वं अधिवेशन होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते? विल्यम वेडनबर्न होते. वेडनबर्न, मी ते लिहितोय तिथं. पुढचा क्वेश्चन आला तसली तसा, एक वेगळा क्वेश्चन आला. ग्रुप बी 2019ला विचारलं मुंबई येथे कोणते कोणते झाले होते. आणि आता 2022ला क्वेश्चन विचारला. बघा मित्रांनो, काय का अधिवेशन दिलं होतं, स्थळ दिलं होतं, टाइम आणि त्यांचे अध्यक्ष विचारले होते. हा इनडायरेक्ट रिपीट आहे. म्हणजे मला मागचे 4-5 क्वेश्चन काँग्रेसच्या अधिवेशनावर आले होते, पहिल्या 5, आणि मी त्याचा अभ्यास केला की त्याचे अध्यक्ष कोण होते. बेसिक अभ्यास आहे ना, कोणते कोणते अध्यक्ष असतील त्याचे, आणि त्याच्यावरच आयोगाने क्वेश्चन विचारला. तिसरा क्वेश्चन रिपीट आहे 2022चा. आयोगाने क्वेश्चन विचारला, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885. मला त्या क्वेश्चनने सांगितलं होतं त्याचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. लावली जोडी अचं 3, चेक केलं कुठं कुठं दिले, हा ऑप्शन इलिमिनेट केला. इथं 3 नाही. दुसरं चेक करतोय, दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता. कोण आहे? दादाभाई नौरोजी. मी मागच्या अभ्यासामधून लिहिलं दादाभाई नौरोजी. बचं 4 कुठं दिले? इथं दिलेले, इथं दिलेले. तिसरं अधिवेशन बदरुद्दीन तय्यबजी. कुठे झालं होतं? मद्रास या ठिकाणी झालं होतं 1887. ठीक आहे. मी सीचं 2 लिहिलं. सीचं 2 कुठं दिले मित्रांनो? सीचं 2 इथं दिले. पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर. याच्यावरून बघा, PYQ वरून हा इनडायरेक्ट रिपीट आहे. म्हणजे याच्यातून जरी PYQ वरून उत्तर नव्हतं निघत, पण 5-6 क्वेश्चन, आता ते जास्त क्वेश्चन होते बरं का. काँग्रेसच्या अधिवेशनावर दरवर्षी क्वेश्चन असतो. मी महत्त्वाचे घेतलेले, त्याच्यातून मी थोडासा बेसिक अभ्यास ॲड केला. जे बॅचमध्ये आम्ही सांगितलेले कोणत्या अधिवेशन कसं झालं ते सगळे एक्सप्लेन केलेले क्वेश्चन. पण इथं तुम्ही कसं करायचं आहे, मी थोडंसं बेसिक ॲड करत गेलो PYQ मध्ये. आपण काय करतो माहिती आहे का? आपण विश्लेषणाचे पुस्तकं वाचत बसतो आणि आपल्याला त्यातून कळतच नाही का कोणता क्वेश्चन कुठे रिपीट होतं. आपण नुसतं वाचत जातो. काँग्रेस वाचलं, इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याचे क्वेश्चन वाचले. त्याचा जास्त काळ फायदा नाही होत मित्रांनो. अशा पद्धतीने स्वतः शोधाल ना, ती विश्लेषणाच्या पुस्तकातून शोधा वाटलंच तर तुम्ही. पण डायरेक्ट विश्लेषणाचे पुस्तकं नका वाचू. PYQचे स्वतः डायरेक्ट आयोगाचे पेपर डाउनलोड करा, तिथं लिहून ठेवा किंवा एखादी नोट्स बनवा. हा क्वेश्चन इथं आले होता, मी ते 5 अधिवेशन लिहिले, त्याचे अध्यक्ष लिहिले, महत्त्वाचे पुढचे अधिवेशन लिहिले. मग मला इथं कळतंय की यार हे पुढचे 20वे अधिवेशन 1904चे, त्याचा अध्यक्ष हे मुंबईला झालं होतं. मला माहिती याचं उत्तर ABCD 100%. त्याचं अध्यक्ष कोण आहे? हेनरी कॉटन आहे. मला हे कळतंय. मी लगेच 31वे अधिवेशन 1915चं झालेलं आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहे ते शोधतोय. हा अभ्यास करतोय मी माझ्या याच्यामध्ये. 2022ला क्वेश्चन बघा ना कसा आला होता. सिम्पल क्वेश्चन. चौथे अधिवेशन जॉर्ज यूल. जर 5वं विचारलं असतं तर विल्यम वेडनबर्न. किती एनरिच होतोय माझा अभ्यास बघा. PYQ मधून नोट्स काढतोय मी. आणि हे जर कराल ना तुम्ही, तुमचा एकाचा पण स्कोर, ज्यांचा 40-42 एक मार्कावरून ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे ना, आता मी पोरांचे फोन येतात की सर 2 मार्कांनी 2022ला फेल झालो होतो. आता 100% 50च्या वर स्कोर जाईल. एवढा कॉन्फिडन्स वाढलाय त्या बॅचने. तर तुमचा स्कोर जिथं 40-42 यायचा ना मित्रांनो, तो आरामात स्कोर आहे ना 50+ जाईल. आणि 1 एक्झाम 1 कट ऑफ हा स्कोर चांगला राहील. मला 55च्या वरती कसा न्यायचा हा माझा प्रयत्न राहील. खूप तळमळीने सांगतोय, मनापासून समजून घ्या व्यवस्थित. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा राहणार आहे जॉग्राफीचा. ठीक आहे, जॉग्राफीचे रिपिटेशन. आता पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन विचारला ग्रुप C 2019ला. हा पण इनडायरेक्ट रिपीट आहे. मला परत दाखवायचं आहे की 2022ला कोणता क्वेश्चन कसा रिपीट झालेला आहे. 3 क्वेश्चन दाखवले, चौथा दाखवायचा आहे मला. हिस्ट्रीचंच दाखवतोय बरं का, कारण वेळ कमी पडेल पूर्ण क्वेश्चन पेपर दाखवायला. खूप मोठा व्हिडिओ होईल. फक्त हिस्ट्री पुढच्या याच्यात जॉग्राफी, इकॉनॉमीचे राहुल सरांनी टाकलेले आहे ऑलरेडी. ठीक आहे, पॉलिटीचे पण सर टाकणार आहे, सायन्सचे पण भूषण सर टाकणार. ठीक आहे, सगळे व्हिडिओ भेटतील तुम्हाला. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. इथे बघा पुढची गोष्ट. आणि कमेंट करा यार, जर व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करा. भारी वाटतं का तुम्ही ॲप्रिशिएट करताय ह्या एवढ्या प्रयत्नांना. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? मला PYQचा फक्त आता उत्तर जरी तुम्हाला माहीत नसलं ना, मी इथं अभ्यास करतोय PYQचा, इनडायरेक्ट रिपीट आहे म्हणून मला कळलं. 1852ला स्थापना झालेली बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, मी लिहितोय 1852 बॉम्बे असोसिएशन. मग मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कोणती संघटना असली तर 2 गोष्टी करायच्या. स्थापना कधी झालेली, त्याचा उद्देश काय आणि कोणी केली.
1852ला स्थापना आहे. कोणी केली? मला माहिती, दादाभाई नौरोजी यांनी केली. ठीक आहे, त्यांचा रोल होता त्याच्यामध्ये. नाना शंकर शेठ वगैरे ते जाऊ दे, पण दादाभाई नौरोजी त्याशी संबंधित होते. ओके, पुढे जाऊन कळतंय मला ईस्ट इंडिया असोसिएशन. मी डिटेलमध्ये जात नाही बरं का इथं, की मला एक्सप्लेनेशनची गोष्ट नाही सांगायची, तुम्हाला रिपीट कसं होतंय, कसा अभ्यास करायचा ते सांगतोय. याचं मी करतोय. 1866ला स्थापना आहे. कोणी केली? दादाभाई नौरोजींनीच केली होती. मी ते पण लिहितोय इथं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ची स्थापना आहे. कोणी केली होती? के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, ज्यांना ब्रदर इन लॉ म्हटलं जायचं, या तिघांनी केली होती. मी ती 3 नाव लिहितोय इथं, त्याचा उद्देश लिहितोय. ठीक आहे. चौथी गोष्ट, सार्वजनिक सभा 1870ला स्थापना आहे. पण याच्या आधी 1867ला पुन्हा असोसिएशनची स्थापना झाली होती. त्याचंच रूपांतर 1870 मध्ये सार्वजनिक सभामध्ये झालं. मग कोणी केली होती? गवा जोशी आणि रानडे पण त्याच्याशी संबंधित होते. मला सगळ्या असोसिएशनचे कोण कोण फाउंडर होतं ते कळलेलं आहे आणि त्याचा उद्देश कळलेला आहे. मी पुढे जातोय. पुढे क्वेश्चन आला ग्रुप बी 2022ला. ओके, हा क्वेश्चन कधीचा होता? ग्रुप सी 2019चा होता. बॉम्बे असोसिएशनवर क्वेश्चन होता. ओके, बॉम्बे असोसिएशन त्याचं उत्तर होतं. आता बघा इथं विचारलं, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र, मला काहीच माहित नाही याच्याबद्दल, PYQ मध्ये हे दिलेलं नव्हतं. पण मला माहिती बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी याच्याशी संबंधित होते. ठीक आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी याच्याशी संबंधित होते. मग विवरणावरून व्यक्ती ओळखायची. मी शोधतोय दादाभाई नौरोजी नाव कुठं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो PYQ वरून. PYQचा अभ्यास करून हा क्वेश्चन हा चौथा रिपीट झालेला 2022चा. तुम्ही चेक करा 37 नंबरचा क्वेश्चन, ग्रुप बी 2022. मागच्या याच्यातून उत्तर काढतोय थोडासा अभ्यास करून. असे प्रत्येक विषयाचे मित्रांनो कमीत कमी 20 क्वेश्चन रिपीट होता. 25 ते 30 होता बरं का. 2022ला 6 ते 7 क्वेश्चन हिस्ट्रीचे रिपीट आहे. ज्योग्राफीचे 5-6 क्वेश्चन रिपीट आहे. असं 2021ला 4-5 क्वेश्चन रिपीट आहे. प्रत्येक वर्षीचं रिपिटेशन आहे. प्रत्येक वर्षीचं, खोटं नाही सांगत, तुम्ही चेक करा. तुम्हाला असा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही पास नाही होणार. आम्ही चुका केल्या तुम्ही करू नका. असं करावंच लागणार आहे तुम्हाला, पर्याय नाही आहे मित्रांनो. तुम्ही जर एवढे मोठे स्वप्न घेऊन आलेले आणि इथं 4 लाख पोरांमध्ये फक्त 1000 मुलं पास होतात, 3,99,000 फेल होता, त्याच्यामध्ये नाही जायचं. मला त्या 1000 मध्ये जाण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील. हा हे त्रासदायक आहे पण करावं लागणार आहे पास व्हायचं असेल तर. फक्त पुस्तकं वाचून पास नाही होत. तुमचे पुस्तक पाठ जरी असले ना पूर्ण तरी तुम्ही पास नाही होणार. तुम्हाला PYQ अनालिसिस करावंच लागेल मित्रांनो. ती मेन काय म्हणतात त्याला, हे मेन गोष्ट आहे पास होण्यात. कारण याच्यावरून आपल्याला कळतंय काय वाचायचंय, कसं वाचायचंय. मी तुम्हाला सांगितलं बघा, संघटना वाचताना 3 गोष्टी करा. स्थापना कोणी केली, कधी झाली आणि उद्देश काय. या 3 गोष्टी तरी माहित पाहिजे तुम्हाला ऍटलिस्ट. लय जीव तोडून कळकळीने सांगतोय मित्रांनो. ठीक आहे, बघा पुढे क्वेश्चन आला. ग्रुप बी 2022लाच कितवा? 5वा रिपीट. काय विचारलं? 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? 2022लाच क्वेश्चन आहे. इथं क्वेश्चन विचारला होता ईस्ट इंडिया असोसिएशन. इथं विचारला ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन. मी तुम्हाला सांगितलं होतं स्थापना, वर्ष आणि उद्देश. याचा उद्देश काय होता? का ब्रिटिश लोकांना का भारतीय समस्यांची जाणीव करून देणे, लोकजागृती होती. ठीक आहे, मग मी चेक करतोय इथं हा क्वेश्चन माझा PYQ वरून सुटतोय का. ठीक आहे, एक मिनिट, PYQ वरून सुटतोय का. 39 नंबरचा क्वेश्चन, उद्देश विचारलेला ईस्ट इंडिया असोसिएशनचा. मला एक गोष्ट आयोगाने इथं सांगितली की याची स्थापना 1 नोव्हेंबर 1866ला आहे. मी तुम्हाला 1866 पण सांगितलं होतं, पण आयोगाने पुढे जाऊन सांगितलं 1 नोव्हेंबर 1866 डेट दिली डायरेक्ट. पुढे जर भविष्यात रिपीट झालं तर डायरेक्ट 1 नोव्हेंबर पाठ पाहिजे तुमचं. ओके, मला माहिती धार्मिक शिक्षणाशी याचा काही संबंध नाही. मी याला एलिमिनेट करतोय. डी एलिमिनेट. इथं कुठं डी दिलेला आहे, हा पण एलिमिनेट. राहिला AB आणि C. मी A चेक करतोय. C शिक्षणाशी काय संबंध होता? A पण रॉंग. इलिमिनेट. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 3. इलिमिनेशन टेक्निकने सॉल्व्ह करायचं शिकवतोय बरं का. हे बॅचमध्ये प्रत्येक क्वेश्चनला शिकवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा इथं राहिलं राजकीय. उत्तर काढलेलं आहे आपण. राजकीय शिक्षण नव्हतं, लोक शिक्षण उद्देश होता त्याचा. ब्रिटिश लोकांना भारतीय समस्येची जाणीव होण्यासाठी स्थापना केली होती 1866 मध्ये. कोणी? दादाभाई नौरोजींनी केली. किती वेळा रिपीट झाला क्वेश्चन? ईस्ट इंडिया इकॉनॉमिक असोसिएशनवर 3 वेळा. 2022चा 5वा दाखवतोय. आता हे झाले ग्रुप बीचे. आता ग्रुप सीचे बघा मित्रांनो. तुम्ही जर ग्रुप सीचा अभ्यास करत असाल तर ग्रुप सीचे तुम्हाला दाखवतो. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन आहे. ग्रुप सीला विचारला 2019ला मुलींची शाळा चालवण्यासाठी
महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? नावं दिलेले सखाराम यशवंतराव, सदाशिव गोविंद, सदाशिव बल्लाळ, मोरो विठ्ठल आणि विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम, देवराव ठोसर आणि ईसी जॉन्स. उत्तर आहे त्याचं वरीलपैकी सर्व. मला एक्सप्लेनेशन नाही द्यायचं याचा. पुढे जाऊन क्वेश्चन कसा रिपीट झाला बघा. हे नाव बघा. ग्रुप बी 2020 ला क्वेश्चन कसा आला बघा. काय विचारलं? मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं? इथं काय म्हटलं होतं? 19 ला कोणी सहकार्य केलं होतं ज्योतिबा फुलेंना मुलींची शाळा चालवण्यासाठी? इथले ऑप्शन बघा. सखाराम, सदाशिव, विष्णुपंत. इथं बघा सखाराम, सदाशिवराव, विष्णुपंत थत्ते. आणि पुढचे नाव बघाल तर ते पण सेम आहे. आता इथं बघा सदाशिव गोविंद हाटे, इथं पण सदाशिव गोविंद हाटे, मोरो विठ्ठल आणि केशव शिवराम. 3 नाव मला कळले. मोरो विठ्ठल, केशव शिवराम. तसली तसा रिपीट आहे मित्रांनो. मग मला कळतंय मागच्या क्वेश्चनवरून हे सगळे होते. आणि इथं आयोगाने दिलेले आहे बघा काशीराम देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण. जे इथं नव्हतं, इथं काहीतरी देवराम ठोसर आणि ईसी जॉन्स होतं, ते होते. वरीलपैकी सर्व उत्तर आहे त्याचं. मला हे 8 नाव कशी संबंधित आहे मला याच्या तुम्हाला नोट्समध्ये ॲड होते का ज्योतिराव फुलेंना यांनी मुलींची शाळा काढण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचतो मित्रांनो. हा ऑप्शन त्याच्यामध्ये नव्हता, मग याला इलिमिनेट करतोय मी. ठीक आहे, याला मी इलिमिनेट करतोय. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. जर डी इलिमिनेट होत असेल तर हा जातो. इथं फक्त अ बदललेला आहे कारण विष्णू पंत थत्ते होते. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. PYQ वरून ग्रुप बी मध्ये झालेला. आता ग्रुप सी चे तुम्हाला दाखवतो. ग्रुप बी 2020 ला क्वेश्चन विचारला. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. कोणत्या ठिकाणी केला होता असा क्वेश्चन आहे. तुपे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे क्वेश्चन मध्ये बघा. ग्रुप सी 2022 ला ग्रुप बी चा रिपीट झाला बरं का. ग्रुप बी 2020 चा काय रिपीट झाला? डेट दिलेली होती इथं. ग्रुप बी 2020 ला कुठे झाला होता उठाव? तसली तसा ग्रुप सी ला क्वेश्चन. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला? मला 100% माहिती आहे. सोपे. PYQ वरून उत्तर काढतोय. पर्याय क्रमांक 3. किती सोपं आहे बघा ना. फ्रीचे मार्क्स आहे आयोगाने दिले. फ्री. तर मॅम फ्रीचे मार्क्स आहे आणि हेच तुम्हाला पास करतं. हे अनालिसिस तुम्हाला कोणी सांगत नाही एवढं डीपमध्ये. तुम्हाला सगळे मोटिवेट करत असतात. कोणी प्रॅक्टिकल गोष्टी सांगत नाही. पण स्वाध्यायाचा उद्देश हा आहे का मुलांना जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडा. जास्त काळ नका राहू याच्यामध्ये. खूप त्रास होतो नंतर. घरच्यांचे स्वप्न खूप वाढलेले असतात. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. तुम्ही करताय पण ते योग्य दिशेने करा, हे मला सांगायचं आहे. अभ्यास तर आम्ही खूप केला होता पण योग्य दिशेने सांगणारं कोणी नव्हतं. ज्या चुकांतून आम्ही शिकलो ते तुम्हाला सांगतोय का ह्या चुका नका करू मित्रांनो. हे तुम्हाला एवढं डीपमध्ये कोणी सांगणार नाही. असं करा. ठीक आहे, आता पुढे बघा. पुढचा क्वेश्चन 37 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्रुप सी 2021 ला विचारलेला. मदनलाल धिंगरा, अनंत लक्ष्मण कॅनरे, विनायक दामोदर सावरकर आणि हेमचंद्र दास. मदनलाल धिंगरा मला माहिती आहे कर्जन वायलीची हत्या केली होती. अ चा 4 मी शोधतोय कुठं? इथं हे डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. खाली अ चा 4 कुठेच दिलेलं नाही. एलिमिनेट. एका याच्यावरून उत्तर काढलं मी. ठीक आहे, मग मला पुढे कळतंय अनंत लक्ष्मण कॅनेरे यांनी नाशिकच्या कलेक्टरची हत्या केली होती. मी तिथं लिहितोय कधी केली होती ती इयर पण लिहितोय. शोधतोय मी. कर्जन वायलीची हत्या कधी केली होती ते पण लिहितोय. पुढे बघा. विनायक दामोदर सावरकर. कशाची स्थापना केली होती विनायक दामोदर सावरकरांनी? सीचं एक दिले. मित्रमेळाची मंडळाची स्थापना 1899. 1900 काही ठिकाणी 1900 दिले, काही ठिकाणी 1899. त्याचं जाऊन पुढे जाऊन काय कशामध्ये रूपांतर झालं? अभिनव भारतमध्ये झालं. कधी झालं? 1904 मध्ये झालं. ठीक आहे, आता हे डिटेलमध्ये जात नाही मी याच्या, पण तुम्हाला सांगतो एक वरवर. पुढे हेमचंद्र दास. टीचं जॉन बामफिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला. आता डायरेक्ट रिपिटेशन बघा. ग्रुप सी 2021चं पुढे जाऊन क्वेश्चन आला ग्रुप सी 2022 ला. इथं दिसलं अनंत लक्ष्मण कानेरे, विदा सावरकर, मदनलाल धिंगरा. चाफेकर बंधू नवीन ऑप्शन आहे. मग माझं परत इन्फॉर्मेशन वाढली. मी चेक केलं कर्जन वायली कुठं दिसतोय का मदनलाल धिंगराला याच्यासाठी. कर्जन वायलीची हत्या बघा. डीचं 3 कुठं दिलंय? इथं दिलंय. डायरेक्ट उत्तरपर्यंत पोहोचतो. खाली डीचं 3 कुठंच दिलेलं नाही मित्रांनो. बघा कुठंच नाही. इलिमिनेट. मग मला कळतंय रँड आणि आयस्टरचा खून ह्याच्यावरून अ चं 4 दिलेलं आहे म्हणजे चाफेकर बंधूंनी केलाय. PYQ मधून अभ्यास करतोय बरं का मी. अभिनव भारतची स्थापना केली विदा सावरकर यांनी.
कारण इथं बीचं 1 दिलेलं आहे, सीचं 2, न्यायाधीश जॅक्सनचा खून जो नाशिकचा कलेक्टर आहे त्याचा खून कोणी केला? अनंत लक्ष्मण कॅमेरे. ठीक आहे, कारण इथं सीचं 2 दिलेलं आहे, कधी झाला कधी केला हे पण मी चेक करतोय. असा अभ्यास करतोय मी माझा. तुम्हाला खूप भारी वाटत असले या गोष्टी बघितल्यानंतर की हे आधी का नाही कळलं? आत्ता कळलंय ना, अजून पण दिवस आहे. 45 दिवस खूप आहे ग्रुप बी साठी, 75 दिवस ग्रुप सी साठी. 100% रिझल्ट येईल. एवढं करा. अभ्यास तर कराच, पण 2-3 तास हे करा डेली. तर स्वतः होत नसेल तर बॅच जॉईन करा, व्हिडिओ बघून करा, पण करा. नाही तर स्वतः करा. बॅच जॉईन करायची गरज नाही. मी ते नाही म्हणत का तुम्ही बॅच जॉईनच करा. स्वतः होत नसेल तर करा, माहीत नसेल तर करा, तुम्हाला माहीत असेल तर स्वतः करा. ठीक आहे, या मताचा आहे मी. पुढे बघा, क्वेश्चन आला ग्रुप बी 2020 ला 1857च्या उठावाचे केंद्र दिले आणि त्याचे नेते दिलेले. ठीक आहे, हे नेते दिले. मला याच्याशी हे नाही करायचं, मला हे कोणी कोणी कुठं कुठं काय केले सगळ्या गोष्टी मला हे नाही बघायचं. मी फक्त तुम्हाला दाखवतो PYQ रिपीट कसे होतं. मला माहिती पेटचं नेतृत्व कोणी केलं होतं? भगवंतराव कोळीने केलं होतं. सगळीकडे दिलंय 4, मग इलिमिनेट होत नाही इथं. ठीक आहे, नरगुंचं नेतृत्व कोणी केलं होतं? बाबासाहेब भावेंनी केलं होतं. बचं 3 इथं दिले, डायरेक्ट उत्तरपर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. जमखंडी रामचंद्र पटवर्धन आणि सोरापूर वैकप्पा नाईक बळवंत बेहेरी यांनी नेतृत्व केलं होतं. मला 1857ला भारताचे नेतृत्व माहीत होते, पण महाराष्ट्रातले 4 ठिकाणचे नेतृत्व इथं कळले. मी नोट्स काढतोय. ठीक आहे, पुढे जाऊन क्वेश्चन काय आला माहिती आहे ग्रुप सीला? सेम बघा, कोल्हापूर, जमखिंडी, औरंगाबाद, नरगुंद. 2 ऑप्शन रिपीट झाले, एक जमखिंडी आणि दुसरा नरगुंद. डायरेक्ट रिपीट. नरगुंदचं काय होतं? नरगुंदचं होतं बाबासाहेब भावे. च 3 मी चेक करतोय कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, उत्तर निघत नाही. मला जमखिंडी चेक करावं लागेल, ते म्हणजे कोण आहे? पटवर्धन. काय जमखिंडीचं पटवर्धन? तिथं आप्पासाहेब काय ते पटवर्धन दिलेलं होतं बघा. तिथं काय दिलं होतं? रामचंद्र पटवर्धन, तेच आप्पासाहेब पटवर्धन बघा. ओके, मग मी जमखिंडीचं 1 ला लावतोय. बचं 1 कुठं दिलंय? बचं 1 दिलंय इथं. पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. PYQ मधून उत्तर निघते मित्रांनो, PYQ मधून. मग माझ्याकडे 4 नेतृत्व कळले होते मला. 1857चा उठाव महाराष्ट्रातले. ठीक आहे, मला औरंगाबादचं नेतृत्व कळतंय आणि कोल्हापूरचं नवीन ऍड होतंय त्याच्यामध्ये. ह्या उत्तरावरून मी चेक करतोय अचं 2 म्हणजे कोल्हापूरचं कोण आहे? अचं 2 मी चेक करतोय चिमासाहेब. माझ्या नोट्समध्ये मी ऍड करतोय. तर कोल्हापूरचं नेतृत्व हे चिमासाहेबांनी केलं होतं. औरंगाबादचं नेतृत्व केलं होतं फिदा अली यांनी. भविष्यात हे 6 नेतृत्व कळले मला. अजून कुठे कुठे महाराष्ट्रात उठाव झाला होता ते ऍड करतोय. माझी उठावाबद्दलची नोट्स परफेक्ट करतोय मी. परत जर उठावावर क्वेश्चन आला तर माझा चुकणार नाही. ह्या ॲटिट्यूडने मी अभ्यास करतोय मित्रांनो. PYQचे VIMP टॉपिक मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं कसे काढायचे, ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. राहुल सरांनी इकॉनॉमीचं रिपिटेशन सांगितलं होतं, ते पण बघा. हे हिस्ट्रीचं आहे, पुढचा व्हिडिओ जिओग्राफीचा असेल. ठीक आहे, आता पुढे बघा. हे सगळं सांगितलंय मी तुम्हाला. आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रिपिटेशन सांगितलं, कसा अभ्यास करायचा आहे, काय सगळ्या गोष्टी सांगितल्या. अशा पद्धतीने अभ्यास करा आणि लवकरात लवकर पास व्हा. ठीक आहे, आता राज्यसेवा आली आहे. राज्यसेवेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. कंबाईनसाठी पण व्यवस्थित अभ्यास करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच सांगतो, इथे थांबतो. धन्यवाद.